नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मीडिया दूर केला की फडणवीसांचे आमदार मला येऊन भेटतात असा दावा मनोज जरांगेंनी केलाय. फडणवीस किती द्वेष करतात हे त्यांचे आमदार मला सांगतात, तर मनोज जरांगे फक्त फडणवीसांनाच टार्गेट करतात असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. अनेक जण इच्छुक जे आहेत ते पण तुम्हाला घेऊन भेटतात येतात, पण ते तुम्ही गेल्यावर मीडियावाले गेले मग त्यांचा नंबर असतो. रातभर झोपून देत नाहीत मला. देवेंद्र फडणवीसची जी वागण्याची पद्धत आहे ना, जी द्वेष आहे ना, तो त्यांच्या मुळावर आला भाजपचे. कारण भाजपमधला मराठा सुद्धा खुश नाही आहे तिथं आता. कारण ते शब्द, ते हिनवल्यासारखं बोलणं, मराठ्यांनाच फक्त टार्गेट करणं, मराठ्यांना वेळ न देणं, बाकीच्याला वेळ आहे त्यांच्याकडं, ऐकून घ्यायला वेळ आहे, मराठ्यांचं ऐकून घ्यायला त्यांच्याकडे वेळ नाही, शेतकऱ्याचं ऐकून घ्यायला वेळ नाही. याच्यामुळे इतका रोष वाढलाय. त्यातल्या त्यात त्यांचे माझे आमदार हे तर पुरते कदारले, पूर्ण कदरून गेले. सगळ्याच पक्षाचे राज्य येतात माझ्याकडे, पण मीडिया गेल्यावर नाही. जरांगे पाटलाचा आम्ही आदर करतो, पण ज्या दिवशी जरांगे पाटलांनी आपलं आंदोलन चालू केलं ते सामाजिक आंदोलन होतं. सामाजिक आंदोलनाला मराठा समाजाचं पूर्ण पाठबळ होतं, आमचं पाठबळ होतं, ओबीसीचं पाठबळ होतं. पण जरांगे पाटील सकाळपासून संध्याकाळपर्यंत देवेंद्र फडणवीस काही संबंध नसताना फडणवीसांना रोज टार्गेट करतात. कधी उद्धव ठाकरेचं नाव जरांगे घेत नाही, कधी शरद पवारचं नाव जरांगे घेत नाही, कधी अजितदादाचं नाही, कुणाचं नाही नाव घेत. पण या पद्धतीने ते पॉलिटिकल बोलायला लागले आहेत. 113 पाडू, याला पाडू, गिरीश महाजनला पाडू, याला पाडू, त्याला पाडू. मला वाटतं आता ते राजकीय होत चाललं आहे.